कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। अलुधावुनिया आम्ही महाद्वारी तुम्हा वाचुनिया आम्हा कोणतारी जनी भेट द्यावी शरणागताला नमस्कार माझा श्री सद्गुरु है नाही पदाला। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा दीना दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा। गेला कुठे होता कुठून आला सहज व्यापला आहे नाही आहे साच भावी सकळ व्यापक नाही अभाविक लोका कोठे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ ज्यांनी आपल्या संसाराची संपूर्ण संसाराचा त्याग करून संसाराची राख रांगोळी करून तुमच्या आमच्या सर्वसामान्य जडजीवांच्या भविष्याकरता आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं असे देवमान्य संत संतमान्य संत जगद्गुरु तुकोबारायाचा चार चरणाचा बहुतेक सगळ्यांच्या पाठातला नसणारा हा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याचं व्यापकत्व त्या ठिकाणी सिद्ध करतात। भगवान परमात्मा व्यापक आहे, तो व्यापक आहे म्हणून त्याला देव म्हणतात। जो त्या ठिकाणी निम्न असतो त्याला देव म्हणता येत नाही। जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याला देव संत म्हणता येत नाही। दुसऱ्याच्या प्रती अंतकरणामध्ये हृदयामध्ये प्रेम आहे त्याला संत म्हणायचं, त्याला देव म्हणायचं। म्हणून तुकोबाराय या अभंगाद्वारे भगवान परमात्म्याचं किती मोठं व्यापकत्व आहे हे या अभंगात सांगतात। गेला कोठे होता कोठून आला सहज व्यापला आहे नाही। इहलोकापासून परलोकापर्यंत सगळ्या गोष्टी ज्या स्वतःच्या आहेत आणि असून नाहीत हे जे सिद्ध करू शकतो त्याला देव म्हणायचं। या जगात अशी कोणती गोष्ट आहे की जी देव करू शकत नाही? बोला। या संसारात अशी कोणती गोष्ट आहे की जे देव करू शकत नाही? देवाच्या मनात आलं तर मला उचलू शकतात, म्हणजे उचलू शकतात म्हणजे तसं नाही, असं काकेमध्ये उचलू शकतात। तुम्ही पोचवायच्याच मार्गावर दिसता। देवाच्या मनात आलं तर मला उचलू शकतात, देवाच्या मनात असलं तर मला जिवंत ठेवू शकतात, देवाच्या मनात असलं तर मला बोलू देऊ शकतात, देवाच्या मनात आलं तर एकही शब्द माझ्या मुखातून निघणार नाही। देवाच्या मनात आलं तर चांगलं होतं, देवाच्या मनात आलं तर वाईट होतं। कळणार नाही, थोडं 5G यायचं आता, हे की नाही? लोक आम्हाला म्हणतात महाराज तुम्ही कीर्तनात काय देवाचंच सांगता, मग सांगायचं काय? कळतंय ना? म्हणून देव हा व्यापक आहे, भगवान परमात्मा सगळं काही करू शकतो। तुकोबाराय हा अभंग देवाच्या सानिध्यात सांगतात, पण आज आपल्याला अभंग देवाच्या सानिध्यात घ्यायचा नाही, तर हा अभंग आज आपल्याला बाबाच्या सानिध्यात घ्यायचा आहे। विठ्ठल
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना सांगतात की माझा भगवान परमात्मा कोटी आहे, यत्र तत्र सर्वत्र हरिव्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई हे मैं जाना. है की नाही? भगवान परमात्मा व्यापक आहे, हरिव्यापक आहे. प्रल्हादाने सांगितलं, म्हटले देव हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, म्हटले का रे तू देवाला कुठेही म्हणतोय, म्हटले या खंबामध्ये आहे का? म्हटले हो ना. माझा भगवान परमात्मा खंबामध्ये सुद्धा आहे. माझा भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयामध्ये सुद्धा आहे. माझा भगवान परमात्मा अत्यंत सूक्ष्म वस्तूपासून तर अत्यंत विराट वस्तूमध्ये माझा भगवान परमात्मा उपलब्ध आहे. पण त्याला सर्व घटी राम देहाते, सर्व घटी राम देहाते. सूर्यप्रकाश हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना. सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे हरिमुखे माना, हरिमुखे भरला विठ्ठल जळी जळी भरला, श्रीचा धावा नाही उरला, आजव्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलची विठ्ठल विठ्ठलची विठ्ठल विठ्ठलची. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. माझा भगवान परमात्मा कणाकणामध्ये आहे. वृंदावन का कण कण बोले, श्री राधा राधा. ऐक नाही, वृंदावनामध्ये जर तुम्ही कधी गेलात ना तर वृंदावनाच्या कणाकणामध्ये राधा राणी आहे. तुम्ही म्हणसाल महाराज फेकू नका, आता आम्हाला वृंदावनामध्ये जाता येत नाही, 1500 किलोमीटर एवढ्या दूर आम्हाला कळत नाही म्हणून काही थापा आणता का? वृंदावनाच्या मातीमध्ये राधा राणी आहे का? वृंदावनाच्या मातीमध्ये कुठे कृष्ण आहे का? तर आई, ज्या वेळेला माझा भगवान परमात्मा गोपिकांना सोडून मथुरेमध्ये गेला ना, त्यावेळेला माझ्या गोपिकांनी त्या वृंदावनाच्या मातीमध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. त्या वृंदावनामधल्या यमुनाजी मध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. माझा भगवान परमात्मा कणाकणामध्ये आहे, पाण्यामध्ये आहे. पण आपण त्याचं अस्तित्व मान्य केलं पाहिजे. गुरुवर्य सातारकर बाबा फार सुंदर एक वाक्य सांगायचे. म्हटले आजकालचे नवीन मुलं देवाला मानत नाही. देव कुठं आहे का? हे महाराज लोकांचं काम आहे पटवून देणं, देव आहे देव आहे. देव कुठं आहे का? मी देवाला मानत नाही, मी देवाला मानत नाही. सातारकर बाबा म्हणायचे तू देवाला मान किंवा नको मानू, देवाला काही फरक पडत. देवाला मानलं नाही मानलं तरी देवाला फरक पडत नाही. पण बेट्या, देवानं जर तुला एकदा सोडलं ना तर तुझ्या घराच्या दारापुढं गर्दी फार जमेल. पण दुःख एका गोष्टीचे, ती गर्दी पाहायला तू नसणार. झोपल्या का? पुऱ्या करून थकल्या का? नाही ना? हसत जा मग. जर भगवान परमात्मा सगळीकडे आहे, भगवान परमात्म्याला तुम्ही मानत नाही, पण ज्या दिवशी भगवान परमात्म्यानं तुम्हाला सोडलं नाही त्या दिवशी एकही श्वास तुम्ही तुमच्या शरीरामध्ये घेऊ शकत नाही. गुरुवर्य मुरारी बापूंचं एक फार सुंदर उत्तर आहे. म्हटले तुमचा देव जर सगळीकडे, तुमचा देव जर सगळीकडे, मग या हवेमध्ये आहे का? तुमचा देव जर सगळीकडे आहे तर मग गावच्या बाहेर बसलेल्या मंदिरामध्ये आहे का? तुमचा देव जर सगळीकडेच आहे, तुमच्या देवाची पूजा जर सगळीकडेच करायची तर मग गावात मंदिर बांधण्याची काय गरज आहे? एवढा खर्च करण्याची काय गरज आहे? एवढे सप्ते करायची काय गरज आहे? भगवान परमात्मा सगळीकडे आहे ना, कुठेही आम्ही त्याला भजू शकतो. मुरारी बापू सांगायचे. म्हटले गड्या, हवा मान्य आहे ना? हवा मान्य आहे ना? हवा ती अंगातली नाही, हवा ही बाहेरची.
मान्य आहे ना, हवा आहे म्हणून जाणवते आपल्याला हवा. पण कदाचित एखाद्या वेळेला आपल्या गाडीचं टायर पंक्चर झालं तर तुम्ही ते टायर असं धरता, ट्यूब तो आहे ना, ट्यूब असा धरताना असं ते म्हणतात, हवा येऊ दे, हवा येऊ दे, हवा आहे की नाही, चला हवा येऊ दे, चला हवा येऊ दे म्हणता ना, म्हणजे चल हवा येऊ दे असंच करता ना. नाही, काय करता, पंक्चरवाल्याकडे जाता, त्याच्या जवळून ती नळी घेता ना आपल्या टायर मध्ये हवा भरता. तसं माझा भगवान परमात्मा सगळीकडे आहे गड्यांनो, पण आपलं शीश पुन्हा पुढे तरी झुकावं, पुन्हा पुढे तरी आपलं दुःख आपण आपल्याला सांगता यावं, पुन्हा पुढे तरी आपण नतमस्तक व्हावं, याच्या करता मंदिर असतात. विठ्ठल विठ्ठल. बरं, माझा भगवान परमात्मा काही एका ठिकाणी आहे का? सद्गुरू बाबांचं चरित्र सांगत असताना आमची महाराज मंडळी सांगतात, म्हटले बाबा कधी कधी 2-3 गावामध्ये दिसायचे. एका गावची लोक म्हणायचे, अरे बाबा तर आज आमच्या गावामध्ये प्रवचन करून गेलेत, आज आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी भिक्षा मागून गेलेत. आणि दूर एखाद्या गावामधली लोक म्हणायचे, नाही नाही, या तिथीला बाबा आमच्या गावामध्ये होते, तुम्ही कसं काय असं म्हणता, बाबांनी आम्हाला दर्शन दिलंय, तुम्ही खोटं बोलताय. मग दोघांमधलं खरं नेमकं कोण बोलतं? ज्या वेळेला सगळे एकत्र यायचे आणि बाबा समोर बसायचे त्यावेळेला बाबा सांगायचे, अरे तुम्हाला दिसताना माझं शरीर दिसतं, पण हे शरीर माझं नाही, हे शरीर माझं नाही, हे शरीर त्याचं आहे. आणि त्याच्या भक्तीने, त्याच्या कृपेने या शरीराचे मी कितीही त्या ठिकाणी उपदर्शन करू शकतो. एका गावामध्ये नाही, 2 गावामध्ये नाही, तर सगळीकडे माझ्या बाबांचा त्या ठिकाणी वास होता. सगळ्या भक्तांवर माझे बाबा सारखी कृपा करायचे. असं कधी तुम्ही ऐकलं का की बाबाच्या जे जवळ येतं, बाबाच्या जे जवळ येतं, बाबाच्या लय जवळ येतं, त्यांना फॉर्च्युनर दिली? नाही कळलं? उद्या पुऱ्या खा बरं का. असं कधी ऐकलं का बाबाच्या मंदिरामध्ये जो फार सेवा करतोय दिखाव्याची, बाबाने त्याला फार पैसा दिला आहे का? बोला ना, बोलता की नाही तुम्ही? कानात तुम्ही सांग. अंतकरण ज्या वेळेला शुद्ध असतं, शुद्ध अंतकरणाने आपण ज्या वेळेला भगवान परमात्म्याची बाबाची सेवा करतो ना, त्यावेळेला बाबा आपल्याला प्रसाद देत असतात. असा बाबा प्रसाद देत नाहीत. बरं, मग मुंदेफळमध्ये आपल्या मंदिरामध्येच बाबा आहेत का? नाही. मग ज्या ठिकाणी तुम्ही बसलात, बाहेर एखाद्या विदेशामध्ये गेलात, एखाद्या गावामध्ये गेलात, त्या ठिकाणी तुम्ही आसन लावलेलं आहे, आसनावरती तुम्ही बसलेले आहात, डोळे लावलेले आहे, हातामध्ये त्या ठिकाणी माला आहे आणि बाबांचा मंत्र जपत जपत बाबाचं स्मरण तुम्ही करत आहात, बाबांना त्या ठिकाणी आपल्या हृदयामध्ये बसवत आहात. त्या ठिकाणी बाबा आल्याशिवाय राहात? बोला ना, बाबा आल्याशिवाय राहात? महाराज म्हाताऱ्याची आमच्यावर लय कृपा आहे, कुठं बोर घेऊ द्या, पाणी बापानं ठेवलं. असं नसतं. भक्ती करावी लागते. ठीक आहे, श्रद्धेनं आपल्याला सगळं काही मिळतं, पण फक्त श्रद्धेनंच आपल्याला सगळं काही मिळत नाही. वाक्य कळलं तर बघा, श्रद्धेनं आपल्याला सगळं काही मिळतं, पण फक्त श्रद्धेनं आपल्याला सगळं काही मिळत नाही. त्याकरता सेवा करावी लागते. विठ्ठल बाबांच्या मंदिरामध्ये सेवा करावी लागते. मग कथा केल्याच्या नंतर ती सेवा जवळची नाही, कीर्तन केल्याच्या नंतर ती सेवा जवळची नाही, टाळ पकवाज वाजवल्याच्या नंतर ती सेवा जवळची नाही. मग मंदिरामध्ये चटया टाकल्या तरी बाबांना आवडतं, मंदिर परिसरामध्ये स्वच्छता ठेवली तरी बाबांना आवडतं. आज पुऱ्या करायला कोण कोण नव्हतं हातवर करा. पुऱ्या करायला कोण कोण नव्हतं हातवर करा. मला राग आला, मी खाली येईन बरं. कोण कोण नव्हतं आहे की नाही? बोलणं म्हणा, गावातलं चैन भांड्या आणतो. माझं लक्ष होतं ना कोण कोण नाही म्हणून. जे पुऱ्या करायला आले त्यांच्यावर सुद्धा बाबा प्रसन्न आहेत, आणि जे नाही आले त्याच्यावर सुद्धा बाबा प्रसन्न आहेत. का? कारण की भगवान परमात्म्याच्या जवळ कधी दुय्यम स्थान नसतं. सगळे भक्त हे माझे आहेत. नसतील आले गड्या एखाद्या वेळेला, काहीतरी अडचणी असेल, नसतील आले माझा भक्त माझ्या जवळ, पण मनाने तर तो माझ्या जवळ आहे ना. बाबा आमच्या गावची मंडळी
परिसरातली सगळीच, पण विशेषतः मुंदेफळची, धानोरीची हे 2-4 गावातली मंडळी. कदाचित एखाद्या विद्यार्थी असेल, एखादा कुठं नोकरीला असेल आणि त्याला या वेळेला जर सुट्टी मिळाली नाही ना, तर तो कितीही अर्जंट कामामध्ये जरी असला तरी त्याच्या डोक्यात फक्त यात्राच राहते. काय राहते? फक्त यात्रा राहते. आई, 7 समुद्रापलीकडे तुम्ही आहात, तुम्हाला यात्रेकरता येता आलं नाही गड्या, पण तुमच्या अंतःकरणामध्ये जर बाबाची यात्रा असेल तरी सुद्धा तुम्ही बाबाला भेटलात. बघा, ही ताकद माझ्या भगवान परमात्म्याची आहे. फक्त आपल्या मुखाने, फक्त आपल्या हाताने, फक्त आपल्या पायाने केलेली सेवा भगवान परमात्मा स्वीकारतो, याच्यात द्वंद्व नाही. पण अंतःकरणाने जरी माणसाने भगवान परमात्म्याची भक्ती केली, भगवान परमात्म्याचं स्मरण केलं ना, तरी तो आपल्याजवळ आल्याशिवाय राहत नाही. पण अंतःकरण निर्मळ पाहिजे. निर्मल जनमन सो मोहे पावा, मोहे कपट छल छिद्र न भावा. आहे की नाही? दुसऱ्या दिवशी कीर्तनाला आलेल्या लोकांना कळल, म्हटलं आपली संपत्ती तुका म्हणे चित्त करार निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करार निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे करारे निर्मळ. है की नाही? ज्याचं चित्त, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याला भगवान परमात्म्याला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये कपट आहे, भगवान परमात्मा त्याच्या जवळ असला तरी त्याच्यावर आमचे गुरुजी सांगायचे, कीर्तनामध्ये प्रमाण आलं की समजायचं कीर्तनकार ध्यानावर आहे. कीर्तनकार ध्यानावर आहे, सोडून चालला नाही. ज्याचं चित्त त्या ठिकाणी, ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, देव त्याला भेटत असतो गड्या. ज्याच्या अंतःकरणामध्ये कपट आहे त्याला देव कधीच मिळत नाही. बघा तुम्ही, मंदिरामध्ये सेवा करायची आहे, मंदिरामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या आहे, 24 तास मंदिरामध्ये पडलेलं राहायचंय, पण मंदिराच्या पेटीमध्ये लोक किती दक्षिणा टाकतात याच्यावर ज्याची नजर असते त्याला देव कधीच मिळत. कळालं का तुम्हाला? कळालं ना? सरळ बसा, सरळ बसा, बसा सरळ, शाबास. आहे की नाही? मंदिरामध्ये आलात गड्या, मंदिरामध्ये पूजाची थाली घेऊन माता माऊल्या आल्या, त्या थालीमध्ये पुष्प घेऊन आल्या, कुमकुम घेऊन आल्या, सगळ्या गोष्टी घेऊन आल्या, देवाच्या पूजेकरता आल्या, पण पूजेची थाली ठेवून दुसऱ्या लोकांसोबत गप्पा मारत बसल्या, देव भेटत आहे की नाही? मी कथेत सांगत असतो बघा. आता यावर्षी काय आपला नंबर नाही, जाऊ द्या, कीर्तन आहे की नाही?
मी कथेत सांगत असतो बघा, बाया मंदिरात आल्या. आता मला चांगला अनुभव आहे, आपल्या गावचा नाही, बिलकुल नाही, दुसरं सांगतो. बाया मंदिरात आल्या की बाया कधीच आम्हाला असं विचारत नाहीत, महाराज बाबाला जर जवळ करायचं असेल तर काय करावं. अशा बाया कधीच विचारत नाही, महाराज लयच केस वाढवले रे, तुझ्या घरून काय तेल आणतो का, तुला कंगवा मागतो काय, काय नेमकं आहे. महाराज लयच लुंग्या घालून हिंडायला रे, मग काय घालू, आहे की नाही. महाराज चांगला छापायला कोण देतं, आहे की नाही. नाही कळालं, असं ते तुमच्या कामाचं कळतं, आमच्यावर आलं की बरं नाही कळत तुम्हाला, नाही की नाही. महाराजाला वेगळे वेगळे प्रश्न विचारतील, पण कधीतरी एखाद्या साधूजवळ जाऊन कोणची माता माऊली विचारते का. एखादा माणूस विचारतो का, बाबा अरे त्या देवाला प्राप्त करून घ्यायचं, तुम्ही सांगा संत, ऐसे तुम्ही सांगा संत, करा समाधान चित्त माझे. मामा आहेत पण फायदा नाही आता, जाऊ दे, त्याचा नाही दुसरं. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. साधूजवळ गेलात ना, महाराजाजवळ गेलात ना, संताजवळ गेलात ना, माझा उद्धार कधी होईल, असे प्रश्न विचारले पाहिजे. आता मी वृंदावनला होतो बाबा, वृंदावनला असताना, आता वृंदावनमध्ये काही मी एवढे चांगले कपडे घालत नव्हतो, म्हणजे आताही घालत नाही तसे, पण त्यावेळेला काय आपली छोटी लुंगी असायची, आणि छोटी लुंगी वगैरे घालून आम्ही एका महाराष्ट्रातल्या ख्यातनाम कीर्तनकाराला भेटायला गेलो. आणि गेल्याच्या नंतर त्याने सांगितलं, म्हटले कोण आहे तुम्ही. मी म्हटलं मी कृष्णा महाराज आहे. मग माझे मित्र होते आमचे शास्त्रीजी, त्यांनी सांगितलं, म्हटले बाबा महाराजांचं खूप मोठं संस्थान आहे, बाबा महाराज वंशज येतं, असं तसं. त्यांनी बराचसा त्या ठिकाणी माझं सगळं वर्णन करून सांगितलं. आणि त्या महाराजांनी वर्णन ऐकल्याच्या नंतर तो माझ्याकडं असा बघत आहे, त्याला वाटत आहे कुठल्याच अँगलनं महंत दिसत नाही, आणि ते खरं बी आहे म्हणा, आहे की नाही, ते खरं बी आहे. माझे गुरुजी दुष्काळाचं उदाहरण द्यायचं असलं की माझ्याकडे बोट करत, मला खूप वाईट वाटायचं. आम्ही शास्त्रीनं आम्ही एखाद्या गावामध्ये जर गेलो का नाही की लोक आम्हाला म्हणायचे दुष्काळाचं कारण आणि दुष्काळाचा परिणाम. नाही कळलं तुम्हाला, कळणार नाही, ज्यांना माहिती त्यांना कळलं, नाही की नाही. मग देवाजवळ गेल्याच्या नंतर काय मागायचं हे आपण सांगत होतो. संताजवळ गेलो ना, आपल्या उद्धाराच्या गोष्टी मागायच्या असतात, पण आपण संताजवळ गेल्याच्या नंतर संसारातल्या गोष्टी मागतो. देवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर आपलं वर्चस्व कसं आहे, या मंदिरामध्ये, या गावामध्ये माझी किती प्रतिष्ठा आहे, हे जास्त साबित करण्याच्या मागे आपण लागतो. आपण कोणाला विचारायचं, दादा अरे तुझी किती संपत्ती आहे, तो आपल्याला असं नाही म्हणणार देवानं दिलंय गड्या पोटापुरतं बस झालं एवढं, असं नाही सांगणार. मग महाराज या गावातला एक नंबरचा श्रीमंत माणूस मी आहे, असं का. काय रे तुझ्याजवळ, म्हटले काय आहे माझ्याजवळ, म्हटले 2 डंगरे बैल, 1 चिपडी बायको, 2 शेंबडे लेकर, एवढी संपत्ती आपल्याजवळ आहे. म्हटले अरे बापरे, आहे की नाही. काय नाही, दुसऱ्या दिवसाच्या महाराजचा डायलॉग चोरला मी. म्हटले काय काय तुमच्याजवळ, एखाद्या वेळेला आपलं गाव सोडून बघा गड्या, तुम्हाला संपत्ती कळेल. एखाद्या वेळेला आपला तालुका सोडून बघा गड्या, आपल्याला संपत्ती कळेल. मी सांगत असतो बघा, जेवढ्या लाखाची, जेवढ्या करोडाची आपल्याजवळ प्रॉपर्टी आहे ना आई, तेवढ्या कोटीच्या गाड्या घेऊन लोक फिरतात.
काय तेवढ्या कोटीच्या गाड्या घेऊन लोक फिरतात. अरे जेवढ्या कोटीच्या गाड्या लोक घेऊन फिरतात तेवढ्या कोटीची वॉच काही माणसं घालतात. तेवढ्या कोटीची वॉच काही माणसं घालतात. तेवढ्या कोटीची वॉच जे माणसं घालतात एवढी संपत्ती लोकांजवळ आहे. या संपत्तीचा माज काय करायचा आहे गड्या? दररोज महाराज लोक सांगतात संपत्ती जर कोणती असेल तर आपली शरीर संपत्ती आहे की नाही? आपली शरीर संपत्ती आहे. पण माणूस प्रत्येक जण त्या ठिकाणी अहंकारामध्ये त्या ठिकाणी व्याप्त आहे. म्हणून वृंदावनामधले एक संत फार सुंदर सांगतात, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना, हाड़ जले जैसे बन की लकड़िया, केस जले रे जैसे घासा, कंचन जैसी काया जल गई कोई न आए पासा, कंचन जैसी काया जल गई कोई न आए पासा, क्या तन मांझ तारे एक दिन माटी में मिल जाना. महाराज काय तुम्ही एवढे मोठे महाराज आहे, काय हे लाईट बॉय 10 रुपयाचं साबण लावता? अरे एक दिवस हे जळणार आहे. कौन बढ़ाए, है कि नहीं? देखत नैनो में मिट्टी मिलाई. अरे ज्या शरीरावर तुमची एवढी गुरुमी आहे ना, ज्या शरीराचा तुम्हाला एवढा अभिमान आहे ना, ते शरीरातून ज्या वेळेला प्राण जातात नाही त्यावेळेला 4 घंट्याच्या वर तुम्हाला घरात सुद्धा ठेवत. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? तुम्ही आता ह्या गोष्टी ऐकून बोर झालेला आहे, त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही. पण या शरीराच्या नादी कधी लागू नका बाबांनो. हे शरीर देवानं आपल्याला दिलंय. देवे दिला देह भजना गोमटा. भगवान परमात्म्यानं आपल्याला हे शरीर दिलंय कशा करता? भजना करता. मग भजन करताना काय आपलं सगळं घरदार सोडून भजन करावं अशातला काही विषय नाही. संपत्तीचा त्याग करून भजन करावं अशातला काही विषय नाही. तुम्ही तुमचा कारोबार सुद्धा करा, तुमचा प्रपंच सुद्धा अतिशय जोमाने चालवा, पण प्रपंच करत असताना त्या ठिकाणी माझ्या भगवान परमात्म्याचं नाम संसारी असावे असुनी नसावे. संसारात राहायचंय है कि नहीं? संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीवा रहती. इस संसार में ऐसा रहना जैसे मुंह में जीवा रहती. कितना भी घी खाओ मगर चिकनी नहीं होती, है कि नहीं? तुम्ही तूप खाल्ल्याच्या नंतर तुमचे ओठ थोडेसे चोपडे होतात. तुमच्या टाळूला तूप लागतं, पण कधी जीभ तुम्ही अशी बाहेर करून ब्रशनं घासली का?
बोला, जीवाशी बाहेर ओढून कधी घासली का? आपल्या मुखामध्ये जीभ राहते, आपल्या मुखामध्येच दात राहतात, आपल्या मुखामध्ये टाळू राहतो ना, टाळूला तूप लागतं, ओठांना तूप लागतं, पण जिभेला कधीच लागत नाही. म्हणून संसार करायचा आहे. धन्यो गृहस्थी आश्रम हा त्या ठिकाणी पुरुषार्थ सांगितलेला आहे. गृहस्थी आश्रम पुरुषार्थ आहे, पण कधी त्याला सांगड त्या ठिकाणी भजनाची असली पाहिजे. संपत्ती फार कमवायची पण त्याला सांगड दानाची असली पाहिजे. बोलायचं फार पण त्याला सांगड देवाचं नाम असलं पाहिजे. चालायचं फार पण त्याला सांगड तीर्थयात्रेची असली पाहिजे. खायची फार पण त्याला चुन्याची सांगड आपलं चुकलं वाटलं नाही होतं कधी कधी वया म्हणा ना, जास्त मनावर घेऊ नका. आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाने आपल्याला शरीर दिलंय ना, त्या शरीरामध्ये त्या ठिकाणी भजन करायचं. पण माणूस भजन करत नाही बघा. माणूस त्या ठिकाणी एवढ्या अहंकारामध्ये. आमचे गुरुजी फार सुंदर उदाहरण सांगायचे. आमचे गुरुजी आणि त्यांच्यासोबत त्यांचे गुरुबंधू त्या ठिकाणी एक दिवस त्यांच्या गुरुजींना भेटण्याकरता गेले. आणि भेटण्याकरता गेल्याच्या नंतर तर्कसंग्रह सांख्यशास्त्र त्यांचं झालेलं होतं. सांख्यामध्ये त्यांची PhD होती. PhD झाल्याच्या नंतर गुरुजी जवळ गेले. गुरुजींनी विचारलं, बाळांनो कसे आहात रे? आता आमचे गुरुजी 60-70 वर्षाचे होते, पण गुरु पुढे त्या ठिकाणी शिष्य लहानच असतो ना. बाळांनो कसे आहात रे? म्हटलं गुरुजी फार छान आहे. बरं कसं चाललंय तुमचं? गुरुजी फार छान चाललंय. बरं. आमच्या गुरुजींचे मित्र त्या ठिकाणी सांगायला लागले, बाबा तुमच्या कृपेने फार मोठा झालोय, फार मोठे मोठे आश्रम माझे निर्माण झालेत बाबा. 1.5 कोटीच्या गाडीमध्ये मी फिरायला लागलोय बाबा. फार अंगठ्या घातल्यात, पॉलिशच्या आहेत त्या गोष्ट वेगळी आहे, पण फार घातल्यात. म्हटले बरं मग आता तुमचा शिष्य काही साधारा आला नाही, मग भारतातला नंबर 1चा कथाकार कीर्तनकार झालाय. माझ्याकडे बघायचं नाही, मी गुरुजीचं सांगायला लागलो, माझं नाही. आहे की नाही? फार मोठा कथाकार मी झालोय. म्हटले बरं. म्हटले तुझं काय बाबा? तू तर 1 नंबरचा अन्यथा सिद्ध माणूस आहे. म्हटले काय आहे? बोला एकदा शब्द काय आहे? बोला आई, बोला ना. राग आलाय का माझा? आला तरी तुम्ही काय करणार माझं? तू तर काय फार मोठा अन्यथा सिद्ध माणूस आहे. आता अन्यथा सिद्ध शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. सांख्यशास्त्रामध्ये त्या ठिकाणी गाढवाला नाव दिलं, मातीला नाव दिलं, घटाला नाव दिलं, पटाला नाव दिलं, पण गाढवाला नावच दिलं नव्हतं. म्हणून सांख्यशास्त्रानं गाढवाला नाव दिलं अन्यथा सिद्ध. कुणाला? बोला गाढव. बोला गाढव. बोला गाढव. तुम्हाला नाही. सांख्यशास्त्रामध्ये अन्यथा सिद्ध शब्दाला काय नाव दिलं? मला ऐकायला कमी येतं, बाहेर आहे मी. गाढव. आहे की नाही? मग माझ्या गुरुजीच्या गुरुजीने त्याच्या शिष्याला काय म्हणून संबोधलं? बोला गाढव म्हणून समजलं. माझे गुरुजीने त्यांचे मित्र बाहेर आले आणि बाहेर आल्याच्या नंतर म्हणायला लागले, अरे ऐकलं का? म्हटले आज गुरुजीने मला किती मोठी पदवी दिली. म्हटले कोणती रे? अन्यथा सिद्ध. म्हणजे काय? म्हटले न अन्य, अन्यासारखा मी नाही, दुसऱ्यांपेक्षा वेगळा, दुसऱ्यांपेक्षा सिद्ध, असा अन्यथा सिद्ध. गुरुजी म्हटले भाऊ तुझ्या सोबत मी शिकलो, माझं काय पाप झालं? म्हटले गध्या, अन्यथा सिद्ध म्हणजे दुसऱ्यापेक्षा वेगळा नाही. गध्या म्हटले तुला, गध्या. काय म्हटले? बोला गध्या म्हटले. पण हे कळायला सुद्धा अक्कल लागते बघा. आहे की नाही? आता तुम्हाला काहीला कळलं आणि काहीला नाही कळलं. आता काय करावं? शास्त्री म्हणजे अशी गोष्ट आहे की जी अवघडातली सोप्यात करून सांगतात त्याला म्हणायचं महाराज, आणि जी सोप्यातला अवघड करून सांगायचं त्याला म्हणायचं शास्त्री. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने नरदेह दिलाय. तो नरदेह त्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचा आहे. आणि सिद्ध करत असताना भगवान परमात्म्याचं भजन करायचं. बरं ठीक आहे म्हटले महाराज, काही हरकत नाही. तुम्ही म्हणता देवाचं भजन करून आपल्याला हा नरदेह सिद्ध करायचा आहे. मग आम्ही कसा सिद्ध करायचा? अरे संतांनी तुम्हाला टेन्शन ठेवलंच नाही. मग मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले आधी, मार्ग दावणी गेले दयानिधी सखे येण्याचे पत्ते घालून आला न पडे गुंता
दावणी गेले आधी दयानिधी संत ते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. संतांनी तुम्हाला मार्ग दावून दाखवलेला आहे. फक्त एकच करायचंय, जी बापानं प्रॉपर्टी कमवली ती दारूत गमवायची आहे की नाही. काय बापाने कमवलंय आपण गमवायचं आहे की नाही, बरोबर आहे की नाही. मग संतांनी आपल्याला भगवान परमात्म्याच्या जवळ कसं जाता येईल याचा मार्ग दाखवला बघा. संत म्हणजे कोण, कुणाला म्हणायचं संत, तर आई गुरुला संत म्हणायचं, बाबाला संत म्हणायचं, परोपकाराकरता जो जगतोय त्याला संत म्हणायचं. संत म्हणजे त्याचं शरीर काही वेगळं असतं का, संताचं शरीर काही वेगळाच नसतं. हाडामासाचाच असणारा संत असतो, पण संत ही वृत्ती आहे, संत ही स्थिती आहे, संत ही स्मृती आहे, आणि संत हे परोपकार करणारा व्यक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आपण भाग्यवान आहोत गड्या की या मुंदेफळ गावामध्ये आपल्याला जन्म मिळालाय. केवढं भाग्य आहे आपलं. अरे कुठले आपण 84 लक्ष योनीमधून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे दुःख सहन करत 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 मनुष्य जन्मामध्ये आलोय, भारतामध्ये आलोय, महाराष्ट्रामध्ये आलोय. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिलाय अशा भूमीमध्ये, अशा मातेच्या भूमीमध्ये आपण आलोय. ज्या भूमीमध्ये गजानन बाबांनी आपलं आयुष्य त्या ठिकाणी तुमच्या आमच्या करता वेचलं, त्या भूमीमध्ये तुम्ही आलोय. एवढंच नाही गड्या, ज्या भूमीमध्ये माझ्या हैनाही बाबांनी संजीवन समाधी घेतली ना, त्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. याच्यापेक्षा मोठं आपलं पवित्र ते कुळ पावन ते हरीचे दास जन्म घेते, ते हरीचे दास जन्म घेते. पवित्र ते कुळ पावन हरीचे दास जन्म घेते, हरीचे दास पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. महाराज पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. मग हरीचे दास जेथे जन्म घेती, ती जर एवढी पवित्र भूमी आहे तर स्वतः हरी ज्या ठिकाणी वसलाय ती किती पवित्र असेल याचा विचार आम्ही कधीतरी केला पाहिजे. आणि मला स्वाभिमान आहे माझ्या गावाचा की माझ्या गावातला एकही व्यक्ती त्या ठिकाणी विना सेवाधारी वृत्तीचा नाही. प्रत्येक व्यक्ती आधी ज्याला चालता येतं त्याच्यापासून तर म्हाताऱ्या माणसाच्या हातामध्ये काठी घेऊन जो मंदिरापर्यंत येऊ शकतो त्याच्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी बाबाच्या दरबारामध्ये सेवा करतोय. हा माझा स्वाभिमान आहे. मी सांगत असतो माझ्या गावासारखं गाव नाही का. बोलत असतील लोक बोलू द्या. अरे एखाद्या कामामध्ये विघ्न टाकत असतील लोक टाकू द्या. एखादा आपल्याला शिव्या देत असतील देऊ द्या. पण महत्व शिव्या देणाऱ्याला नाही. शिव्या देणारा व्यक्ती काम करण्याकरता सुद्धा सगळ्यात समोर असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते माझं गाव आहे की नाही. मी असे काही गावं बघितलेले आहेत आई की 20-20 क्विंटलचा भंडारा पण 10 गावामध्ये पुऱ्या करणाऱ्या माणसं बोलवावी लागतात. पण माझं गाव असं आहे गड्या, 90-100 क्विंटलचा भंडारा माझ्या गावच्या महिला मंडळी फक्त 8 ते 9 घंट्यामध्ये तयार करतात है की नाही. हा माझा स्वाभिमान आहे. अरे काय माझ्या गावातल्या मुलांना नावं ठेवतात डीजे साठी. अरे जे डीजे लावतात ना ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाबाच्या दरबारामध्ये सेवा करतात. अरे भांडी धुतात, प्रत्येक त्या ठिकाणी झाडतात, उंडे मळतात, पुऱ्या तळतात. हे पण कधीतरी आपण बघितलं पाहिजे ना. निगेटिव्ह गोष्टी थोडीशी सोडून द्यायची माणसाने, पॉझिटिव्ह सुद्धा बघितलं पाहिजे. मुलांना नावं ठेवल्यापेक्षा ती मुलं मंदिरामध्ये 12-12 तास कामं करतात. हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की नाही. या मंदिरामध्ये, बाबांच्या मंदिरामध्ये माझा स्वाभिमान आहे की सकाळी 3:30 वाजल्यापासून आमची काकडा करणारी मंडळी असेल, आमचे पूजा करणारे आमचे उद्धव महाराज, सुरेश, अगदी सगळेच जे सगळेजण असतील आमच्या माता माऊल्या काकडांकरता येतात. गावचे काकडे सप्त्यातले सुद्धा बंद पडलेत. माझ्या संस्थांचा काकडा आजही त्या ठिकाणी कित्येक वर्ष झाले रोज चालू आहे. हा आमचा स्वाभिमान आहे का नाही. सोडा थोडंसं कीर्तन, मी भरकटतोय मला माहिती आहे, पण ही गोष्ट सुद्धा महत्वाची गड्या. 4 तास सकाळी, 2 तास संध्याकाळी आरती करावी लागते. आई आरती जर करायची असेल तर दुसरं काम सुद्धा माणसाच्या डोक्यामध्ये राहत नाही. अशी आरती करणारे लोक सुद्धा आमच्या गावामध्ये
आहेत. अरे सकाळी मंदिराला पोछा मारण्यापासून संपूर्ण परिसर झाडणारी मंडळी आमच्या गावामध्ये आहेत. प्रत्येक दिवशी सेवा करणारी मंडळी आमच्या गावामध्ये आहेत. आज जवळपास 20 वर्ष झाली. 20 वर्ष आमचं सेवादारी मंडळ त्या ठिकाणी प्रसादाचा लाडू वाटतंय. अगदी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ अंतकरणामध्ये न बाळगता जवळपास 20 ते 25 लोक प्रत्येक सोमवारी प्रसादा करता या ठिकाणी हजर राहतात. हे आमच्या गावचा स्वाभिमान आहे. एक आवाज दिल्याच्या नंतर 100 तरुण मुलं संस्थांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहतात. हा आमचा स्वाभिमान आहे. कोणत्या गावामध्ये खोडं फोडायला पोरं राहतात? बोला ना. कोणत्या गावामध्ये जळतण फोडायला पोरं राहतात का? माझ्या गावामध्ये राहतात. अरे उंडे मळण्याकरता ज्या गावामध्ये 100 पोरं येतात ती मुलं काही साधे असतील का? असतील का? अरे एखादा बापाने जर त्याला अरे केलं तर कार्य करणारा पोरगा, पण आम्ही त्याला अरे उचल ना ते परात, उचल ना ते टोपलं असं म्हटल्याच्या नंतर तो पोरगा मान खाली घालून ते टोपलं घेऊन त्या ठिकाणी धुवून आणतो. हे आमच्या गावचे पोरं आहेत. हे की नाही? कधीतरी हे सुद्धा बघितलं पाहिजे. सोडा ना थोड्या गोष्टी, आहे की नाही? संसरती इति संसार, संसाराच्या नियमाप्रमाणे माणसाने कधीतरी चाललं पाहिजे गड्या. ठीक आहे, काही हरकत नाही. प्रत्येक गोष्टी आपल्या आपल्या काळानुसार त्या ठिकाणी चांगल्या असतात, पण कधीतरी हे सुद्धा बघितलं पाहिजे. आई, आता ही सगळी गोष्ट मी तुम्हाला सांगितली, पण या गोष्टीचं श्रेय माझ्यावर येत नाही, या गोष्टीचं श्रेय तुमच्यावर येत नाही, या गोष्टीचं श्रेय मुलांवर येत नाही, या गोष्टीचं श्रेय बाबांवर येतात. ही आपली सेवा करण्याची मानसिकता आहे. याचं कारण बाबा आहेत. का? कारण की बाबांनी संजीवन समाधी घेण्याकरता तुमचं आमचं गाव निवडलं. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? कळतंय ना मी बोलतोय ते? का थोड्या साड्या बिड्या आणू? कळतंय ना? नाही तुम्ही हो म्हटले तरी मला आणता येत नाही. ठीक आहे. मी लय प्रयत्न करतो कॉमेडी करायचा, पण माझीच कॉमेडी होती. मग एकटा किती वेळ हसू, आहे की नाही? आमचे मामा असतात, मामाला जबरदस्ती हसावं लागतं कधी कधी कीर्तनात. बाच्यानं डायलॉग मारला हसा, आहे की नाही? हे सुद्धा आमचं गाव आहे. कधीतरी आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे. मला स्वाभिमान आहे माझ्या गावाचा. का? कारण की माझ्या गावामध्ये बाबांचं त्या ठिकाणी प्रागट्य झालंय. अरे पवित्र ठिकाणी भगवान परमात्मा संत येत नसतात. माझं हे वाक्य त्या ठिकाणी लक्ष देऊन ऐका. पवित्र ठिकाणी माझा भगवान परमात्मा येऊन राहत नाही, संत येऊन राहत नाही, तर माझा भगवान परमात्मा माझे संत ज्या ठिकाणी जातात त्या भूमीला पवित्र करत असतात. आहे की नाही? जेथे वैष्णवाचा वास, धन्यभूमी पूर्ण देश, धन्यभूमी पूर्ण देश, धन्यभूमी पूर्ण देश. जेथे वैष्णवाचा वास, धन्यभूमी पूर्ण देश, धन्यभूमी माझ्या बाबांनी ही भूमी त्या ठिकाणी निवडली. खरं सांगू का? लोक म्हणतात धानुरीमध्ये बाबांनी जागा मागितली, एकलाऱ्यामध्ये बाबांनी जागा मागितली, लोकांनी दिले नाही. अरे वेड्यांनो, लोकांची काय ताकद जागा न देण्याची? लोकांची काय ताकद जागा न देण्याची? माझ्या बाबाला राहायचं नव्हतं. कळलं ना? माझ्या बाबाला या मुंदे फळात यायचं होतं. कशा करता? अरे तुमच्या आमच्या सारख्यांचा उद्धार करण्याकरता. म्हणून आई, तुमचं आमचं भाग्य आहे बघा. आहे की नाही? Jala
वाजवा वाजवा, जोरात वाजवा टाळी. जो करील टाळीची टाळाटाळी, पुढचं पाठ आहे तुमच्या. वाजवा जा टाळ्या, वाजवत जा टाळ्या. नाही त्यांची काही चूक नाही, आज एकादश आहे. उद्या पुऱ्या खाल्ल्यावर मग म्हणा कशा टाळ्या वाजवतात. हा हे मुंदे फळ आहे. नाद नाही करायचा गावचा, नाद करायचा नाही. आपण भाग्यवान आहोत की बाबा आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी. अरे राजा आहे का नाही, गुरु हा संत कुळीच, गुरु हा संत कुडीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु एक येते सागर, गुरु हा प्रेमाचे आगर. कुडीचा राजा, गुरु हा माझा, गुरु एक येते सागर, गुरु हा प्रेमाचे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा. ऐक नाही, आपण भाग्यवान आहोत, आपल्याला गुरु नाही तर आपल्याला असे सद्गुरू त्या ठिकाणी मिळाले. जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी सांगत असताना सांगतात, अरे गड्या, जगद्गुरु तुकोबाराय स्वतः भगवान परमात्मा होते, मग तुकोबारायला काय गरज आहे बरं? तुमच्या आमच्या सारख्याच्या उद्धारा करता एवढं जीवन झटण्याची त्या ठिकाणी आहे की नाही? तुमच्या आमच्या करता एवढे शब्द खर्च करण्याची, तुमच्या आमच्या करता आपल्या संसाराची राख रांगोळी करून, एवढ्या संपत्तीचा त्याग करून, आपल्या पत्नीचा त्याग करून, आपल्या मुलाचा त्याग करून, जेवढी संपत्ती होती तेवढी सगळी सोडून तुमच्या आमच्या सारख्यांसाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे की नाही? तुकोबाराय काय साधे होते का? आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आलो याच कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. माझ्याकडे पण वाजवायची टाळी, तिकडं काय ठीक आहे नाही, असं वाजवावं लागतं महेश दादासारखं, ठीक आहे नाही? महेश दादासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा बरं. वा,
आम्ही वैकुंठवास आलो याची कारणाशी. बोली येले ऋषी साच भावे वर्णे. अरे काय गरज आहे आम्हाला तुमच्या उद्धाराकरता एवढं जीवन समर्पित करण्याची, एवढी वाणी खर्च करण्याची. पण म्हणून तर त्याला संत म्हणतात ना, आहे की नाही. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुधंती गावा, परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय साधूस्य शरीरम किंवा इदम शरीरम. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. बोलू बोलू का मामा. म्हणून मी म्हटलं ना, वखरावर उभाट्या वखर आणत असतो मी. आपला आश्रम असतो 4 वाजून चाललेला काकडा सांगून. हा. परोपकाराय इदम शरीरम किंवा साधूस्य शरीरम. परोपकाराकरता जगतात म्हणून त्यांना साधू म्हणतात ना. मला साधू का म्हणत नाही का? कारण की आपण हॉटेलवर जेवायला गेलो तर तिथल्या सगळ्या सोप त्या ठिकाणी खिशामध्ये भरून आणतो. म्हणून आपल्याला साधू म्हणत. बांगड्या भरत असताना बांगड्यावाल्याच्या 2 बांगड्या आपण एक्स्ट्रा घालून येतो म्हणून आपल्याला साधू म्हणत. बोला. म्हणून आपल्याला साधू म्हणत नाहीत. अजून पुढे बोलू नका बाप्पा, जाऊ द्या. परोपकाराकरता जगतात म्हणून त्यांना साधू म्हणतात. आणि अशा साधूच्या शरण आपण गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा आपल्यापासून काही दूर नाही. पण शरण नेमकं जायचं कुणाला? तर जो व्यापक आहे त्या व्यापक असणाऱ्या व्यक्तीच्या शरण जायचं. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या पहिले. गेला कोठे होता कोठनियाला, गेला कोठे होता कोठनियाला, गेला कोठे होता कोठनियाला, गेला कोठे होता कोठनियाला. गेला कोठे होता कोठनियाला, गेला कोठे होता कोठनियाला, गेला कोठे होता कोठनियाला. सहज व्यापरा आहे नाही, सहज व्यापरा आहे भावे
भ्रमयती आकाशाहा म्हणजे फिलिंग ढगात. है की नाही? गेला कोठे होता, कोठून या आला, सहज व्यापला आहे नाही. कदाचित हा अभंग तुम्ही व्यवस्थित श्रवण केलेला नसेल. बरेच लोक आपल्याला म्हणतात की काय तुमच्या गावचे म्हटले साधू आहेत, पण हे आता आपल्याला माहिती आहे बाबांचं महत्व. बाहेर गेल्याच्या नंतर म्हणतात हाय नाही, हे कसलं नाव आहे तुमचं, आहे नाही. मग आपल्या गावातल्या लोकांना विचारलं का रे आहे नाही म्हणजे काय, ते म्हणतात महाराज हाय बी नाही बी हाय नाही. काय म्हणतात, हाय बी नाही बी हाय नाही. मी सुद्धा ऋषिकेशला 6 वर्ष अगोदर एक दिवस त्या ठिकाणी बसलो आणि मला माझ्या एका गुरुबंधूंनी विचारलं, म्हटले बाबा तुमच्या संस्थांचं आश्रमाचं नाव काय, म्हटलं हाय नाही महाराज. म्हटले हाय नाही काय, म्हटले नेमकं. मी सुद्धा त्याला असं सांगितलं, म्हटले आहे बिन नाही बी त्याला म्हणायचं हाय नाही. म्हटले हे असं कुठं असतं का, आहे बिन नाही बिन हाय नाही. हे म्हटले असं नाही. मला थोडंसं चिंता पडली, खरी गोष्ट आहे असं काय. म्हटले उडतं उडतं उत्तर दिलं झालं नाही. मग माया रूपेनं नाही आणि ब्रह्म रूपेनं आहे, ठीक आहे हरकत नाही. थोडासा योग जुळून आला, पण माझ्या मनाची समाधानी झाली नाही. 6 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. अंतःकरणामध्ये विचार केला, म्हटलं बाबा खरंच कसं हो तुमचं नाव हाय नाही, असं कसं नाव तुमचं, याचा अर्थही कळत नाही काय नाही, आहे बी नाही बी. आमच्या आश्रमामध्ये गेलो, आमच्या गुरुजीची त्या ठिकाणी गाथा उघडली, तुकाराम महाराजांची गाथा घेतली आणि सहज वाचना करता, मनामध्ये काही प्रश्न नव्हता, वाचना करता गाथा हातामध्ये घेतली आणि सहज तो गाथा उघडला आणि उघडल्या पहिला अभंग मला हा दिसला. कोठोनिया आला, गेला कोठे होता, कोठोनिया आला, सहज व्यापला आहे नाही. हे की नाही, संताच्या नावामध्ये सुद्धा काहीतरी लॉजिक असतं बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी लॉजिक असतं. लोक म्हणतात देवामध्ये कुठं लॉजिक आहे, संप्रदायामध्ये कुठं लॉजिक आहे, तुमच्या अध्यात्मामध्ये कुठं लॉजिक आहे. पण खरं सांगू तुम्हाला, माझ्या संतांनी सांगितलेली प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लॉजिक आहे. अरे तुम्ही आम्ही मॉडर्न असू शकता, पण माझे संत ऍडव्हान्स होते. कळतंय का तुम्हाला? आपण कदाचित मॉडर्न असू शकतो, आपण कदाचित चांगलं जीन्स पॅन्ट घालू शकतो, 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजाराचा वाढवायचा असेल तर सांगत जा, मी वाढवतो. 5 हजाराचा बस झाला का दादा, बस का 5 हजाराचा, की नाही बाबा 5 हजाराचं धोतर नाही देणार नाही मी तुम्हाला. लुंगी दिली पण लय मन खाल्लं मध्ये, की नाही. आपण कदाचित कपडे चांगले घालू शकतो गड्या, आपण ब्रँडेड मोबाईल वापरू शकतो, आपण ब्रँडेड परफ्यूम वापरू शकतो, आपण ब्रँडेड वॉच घालू शकतो का, मॉडर्न दिसण्याकरता. आपण खरं सांगू का, आपण फक्त मॉडर्न होऊ शकतो, ॲडव्हान्स आपण होऊ शकत नाहीत. उद्या काय होणार आहे आपल्यापैकी कुणाला माहिती आहे का? उद्या आपल्यासोबत काय होणार आहे आपल्यापैकी कुणाला माहिती आहे का? हात वर करा, करा लवकर हात. आजचं पाकिट मी त्याला देतो, म्हणजे आज पाकिटच नाही त्याच्यामुळं. असंही माझा फार त्या ठिकाणी लोक म्हणतात लईच पैसे घेतं, मला तेच कळत नाही घेतोच कुठं. कीर्तन ठेवायचे म्हटलं, तुमचं काय बाप्पा तुम्हाला लय लागतं, अरे देता कधी तुम्ही. आपण मॉडर्न होऊ शकतो पण ॲडव्हान्स संतासारखं होऊ शकत नाही. यापुढे 100 वर्षाच्या नंतर काय होणार आहे हे सुद्धा माझ्या ज्ञानोबांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलं, तुकोबांनी आपल्या गाथ्यामध्ये लिहून ठेवलं. एवढी ताकद माझ्या त्या ठिकाणी संताची होती बघा. माझ्या भगवान परमात्म्याच्या नावामध्ये सुद्धा काहीतरी ताकद आहे. रमयती इति राम, कर्षती इति कृष्ण. जो चित्ताचं आकर्षण करतो त्याला कृष्ण म्हणायचं, जो आपल्याला मनामध्ये रममान करून घेतो त्याला राम म्हणायचं. आई एखाद्या वेळेला एकांतात बसायचं, एखाद्या वेळेला एकांतात बसायचं, डोळे मिटायचे आणि टाइम झाला म्हणून मला सांगायचं. एकांतात बसायचं, डोळे मिटायचे, फक्त म्हणायचं राम 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 राम, श्री राम 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 राम, जय राम 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 राम, श्री राम 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 राम. ऐकल्याच्या नंतर काय वाटतं माणसाला? जय राम श्री राम, जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. करा करा भजन करा. श्री राम श्री राम, श्री राम जय राम.
श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय, श्री राम जय जय राम। भगवान श्री रामाचं नाव ऐकल्याच्या नंतर चित्त शांत होतं. काय होतं? भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये माणूस रममान होतो. राम म्हणता रामची होय जे, राम म्हणता रामची होय जे, राम म्हणता रामची होय जे, राम म्हणता रामची होय जे. ओ, ओ, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे, राम म्हणता रामची होई जे. पती परे सोने, पटके हे की नाही? आपण म्हणतो ना, देव पाहावया गेलो आणि राम राम म्हटल्याच्या नंतर माणसाचं चित्त शुद्ध होऊन जातं. रामाचं नाव माणसाला घ्यावं वाटतं. रामाच्या नावामध्ये त्या ठिकाणी एवढी ताकद आहे की फक्त राम म्हटल्याच्या नंतर माणसाचं दुःख नष्ट होतं. पण कृष्णा म्हटल्याच्या नंतर, कृष्णा म्हटल्याच्या नंतर तुम्ही म्हणा बरं, कृष्णा 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 किसन्या 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 आहे काय? होतं का नाही असं? माझं चुकलं का काही बोलताना? चुकलं नाही ना? मी कृष्णाच बोललो ना? नाही होत बघा, आहे की नाही? तुम्ही कितीही कृष्णा म्हणायचा प्रयत्न करा, अरे तो नाही का तो मंदिरावरचा कृष्णा महाराज, अरे कोण गड्या, अरे तो मंदिरावरचा, तो तिकडे होता तो, अरे कोण गड्या, अरे तो मंदिरावरचा किसना तो का? हो बरोबर. आता जमलं. कृष्ण नाव करशती ते कृष्ण, फक्त मनाला व्यस्त पण भावत मात्र नाही. एवढी ताकद माझ्या भगवान परमात्म्यात आहे. वेळ फार कमी आहे. बाबांचं चरित्र त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं होतं, पण वेळेच्या अभावी आपण आता थोडंसं उरकतच घेणार आहे की नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी हा अभंग सांगत असताना त्या ठिकाणी मला असं वाटतं की बाबाचंच नावाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे की नाही. गेला कोठे होता कोठोणी आला, सहज व्यापला आहे नाही. माझ्या बाबा त्या ठिकाणी व्यापक स्वरूपात आहेत. का आहेत? माझ्या बाबाजवळ कशाची कमी होती का? मी एक उदाहरण सांगत असतो बघा नेहमी. आंबडापूरमध्ये माझ्या बाबांची एक शिष्या होती आणि ती माझ्या बाबांवर फार प्रेम करायची, आपल्या बाबावर. आता ते मला थोडं बाहेर कीर्तन करायची सवय म्हणून मी माझ्या म्हणतो, समजून घ्या, नाही तर तुम्ही बी शास्त्री होताल. आपल्या बाबावरती फार प्रेम करायची. बाबाला म्हणायची, बाबा अहो तुम्हाला लोक फार नावं ठेवतात हो, मला ती चांगलं वाटत नाही. मग बाबा आपल्याला सुद्धा फार मोठा आश्रम बांधायचा आहे, तुम्ही असे वेड्यावानी राहायचं नाही, असे फाटके कपडे तुम्ही घालायचे नाही, सुंदर राहायचंय, सुंदर आंघोळ करायची, सुंदर मोठ्या आश्रमात फिरायचंय, आहे की नाही. फॉर्च्युनर वगैरे घ्यायची, गाडी दुसरी घ्यायची असेल तर लगेच सांगा, इकडून आपण दुसरी पण घेऊ. मोठी गाडी आपल्याला घ्यायची आहे. काय साधू 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 म्हणजे भिकारी का? बाबांनी सांगितलं, ठीक आहे गड्या, तुझंही काही चुकलं नाही. बाबाने त्या मातेच्या हाताला धरलं आणि हाताला धरल्याच्या नंतर देवीच्या मंदिराच्या समोर त्या कॅनलच्या पुढे आणलं आणि सांगितलं, म्हटलं एक काम कर ना, डोळे बंद कर. कशाला हो बाबा? अरे कर ना, मी सांगतोय म्हणून कर. त्या आईने डोळे बंद केले. बाबाने त्या ठिकाणी 5 मिनिटं ध्यान मुद्रा त्या ठिकाणी लावली आणि सांगितले, बघ उघड म्हटली डोळे. आता त्या बाईने डोळे उघडले. बघते तर काय, ज्या नाल्यामधून घाण पाणी वाहत होतं
ज्या नाल्यामधून सांडपाणी वाहत होतं त्याच नाल्यामध्ये सोनं चांदी हिरे माणिक मोत्याचे त्या ठिकाणी नदी वाहत होती. बघितल्याच्या नंतर ती मैया ती माता धावत त्या ठिकाणी पळाली. बाबाने तिचा हात धरला. ऐक, हे आपलं नाही, हे आपलं नाही, हे आपलं आहे तरी सुद्धा हे आपलं नाही. कळतंय ना? हे आपलं आहे तरी सुद्धा हे आपलं नाही. कधी जाईल सांगता येत नाही. हे आपलं आहे तरी सुद्धा आपण त्याला समर्पित करतो, म्हणून आपल्याला लोक संत म्हणतात. कळालं तुम्हाला? मग टाळी वाजवा आता. कधी कधी माझ्या समाधानासाठी टाळी वाजवायची. मी एवढे ग्रंथ असे ढुंढून ढुंढून अभ्यास करून आणतो, तुम्ही नुसते माझ्याकडे असं बघता काय म्हणतो बाबा, अरे कुठं काय म्हणतो. कधी कधी मला बरं वाटत म्हणून टाळी वाजवता. अरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत ना, मग त्या गोष्टीचा त्याग करायचा म्हणून लोक आपल्याला संत म्हणतात. उपभोग घेतल्याच्या नंतर कशाचे संत म्हणतील? बरोबर आहे की नाही? आता मी जर त्या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये फिरलो आणि जर सांगितलं आहे का, अरे कशाला संपत्तीच्या मागे लागता, अरे पायी पायी तुम्ही जाणे फळला जा, पायी पायी मी हे करला जा, तुमच्यातला एक उठण आणि म्हणाल कृष्णा महाराज जरा खाली या. तुम्ही गाडीमध्ये फिरताना आम्हाला पायी पायी फिरायला सांगता का? की नाही? मग अरे आधी आपल्याला सोडावं लागतं. बाबांजवळ कशाची कमी नव्हती बघा, आहे की नाही? अष्टसिद्धी नवनिधिके दाता, अष्टसिद्ध्या ज्यांच्या चरणावरती लोळण घालत होत्या असे माझे बाबा होते. आणि एवढी ताकद असताना सुद्धा तुमच्या आमच्या करता माझ्या बाबांनी त्या ठिकाणी आपलं शरीर, आपली संपत्ती, आपलं आयुष्य आपल्या उद्धाराकरता जगलं. नाहीतर काय माझ्या बाबांना कमी होते? अरे स्वतः शिवस्वरूप असणारे माझे बाबा, पण गड्या मला भगवान परमात्मा मिळालाय. कदाचित माझं अंतकरण त्याच्यापर्यंत पोचलंय, पण मला जसा तो मिळाला तसा तुम्हालाही मिळाला पाहिजे. माझं दुःख जसं गेलं तसं तुमचं सुद्धा दुःख गेलं पाहिजे. म्हणून बाबांनी त्या ठिकाणी या गावामध्ये समाधी घेतली. आपलं परम भाग्य आहे बघा, याच गावामध्ये आपण जन्माला आलो. आणि मला असं वाटतं माझं थोडंसं नाही, म्हणजे खूप जास्त भाग्य आहे. का? वंश परंपरा दासमी अंकित. ज्या संतांचा एवढा मोठा महिमा आहे त्या संताच्या वंशामध्ये त्या ठिकाणी माझा जन्म झाला. हे मी माझं परम भाग्य समजतो. आपल्या सर्वांचं भाग्य आहे आपण या गावामध्ये आहात. खरंच आपण जी सेवा करतोय ती माझ्या बाबाच्या चरणापर्यंत पोचती. आई, मनामध्ये कोणतीही शंका विकल्प न ठेवता आपण फक्त बाबाची सेवा केली पाहिजे. दुसऱ्या गावामध्ये नाही गड्या ही गोष्ट, आहे की नाही? दुसऱ्यांनी विचार जरी केला तरी बाबांची समाधी त्यांच्या गावामध्ये होणार नाही. आपल्या गावामध्ये आपल्या बाबांची समाधी झालेली आहे. भाग्य आहे आपल्याला, त्यांचं दर्शन रोज होतंय. अरे 100-200 किलोमीटर गावावरून फक्त दर्शनाकरता बाबाच्या मंदिराच्या मूर्तीच्या समोर येतात. ढसा ढसा रडायला लागतात, बाबा काय मी पाप केलेला असेल रे. अरे तुझ्या गावामध्ये जन्म मिळाला, पण कामाकरता बाहेर जावं लागतंय, तुला बघायला सुद्धा मला मिळत नाही रे. किती अभागी मी आहे. पण आपलं भाग्य आहे, सकाळी उठल्याच्या नंतर आपल्याला मंदिरात आपण येतो, बाबांचं आपण दर्शन घेतो. हे आपलं परम भाग्य आहे की नाही? दररोज आरतीला संध्याकाळी 100-200 महिला असतात महाराज आमच्या गावात. रोज 200 असतात. वाढवायच्या का सांगा? खोटं बोला लागलो मी. बोला 500 असतात. किती अजून वाढवायच्या का सांगा? हे बी खोटं आहे की नाही? भाग्य आहे आपलं. आरतीला येत जा, सेवेला येत जा. नाही सेवा केली तरी चालेल, सेवा करणारे भरपूर आहेत. आरतीला तरी येत जा, आहे की नाही? आपलं भाग्य आहे. म्हणून आपण बाबांच्या दरबारामध्ये यायचंय. आपलं बाबा आपल्यावर एवढे उपकार करत आहेत, काहीतरी आपलं सुद्धा उतराई आहे का नाही? बरोबर आहे की नाही? जसं आपण बाबाची वाट पाहतो तसे बाबा सुद्धा आपली वाट बघत असतील ना. जसं आपल्यावर संकट आल्याच्या नंतर आपण म्हणतो बाबा माझं संकट दूर करा हो, तसं बाबा सुद्धा म्हणत असतील, अरे बाळा, अरे आज मला तुझी फार आठवण यायला लागली, येणार आहे माझ्या दर्शनाला, मला तुझं मुखकमल दाखवणार आहे, असं समाधीतून बाबा नक्की कधीतरी म्हणत असतील. म्हणून रोज त्या ठिकाणी आरतीला दर्शनाकरता आपण आलं पाहिजे. आपण येतात, आपण सर्वजण भाग्यवान आहात. खरंच मी पूर्वीही बोलून गेलो, आत्ताही बोलतोय की खरंच माझं गाव माझा स्वाभिमान आहे. आणि यावर्षी करेल तेवढी स्तुती माझ्या गावाची कमी आहे. कारण की बाबा पहिल्या दिवशीपासून मंडप भरलेला आहे. टाळ्या वाजवा आता, आहे की नाही? अगदी पहिल्या दिवशीपासून त्या ठिकाणी मंडप भरलेला आहे. आणि एवढं शिस्तप्रिय गाव आहे की आजपर्यंत सूचना दिल्याशिवाय उठलं
नाही एवढं शिस्तप्रिय आमचं गाव आहे. लोकांना कळालं पाहिजे अहिनाई महाराज संस्थांवर कार्यक्रमाकरता गेल्याच्या नंतर त्या गावातल्या लोकांची सभ्यता, त्या गावातल्या लोकांचं आचरण, त्या गावातल्या लोकांचे विचार, त्या गावातली संताची ताकद ही बाहेर गावून येणाऱ्या लोकांना कळली पाहिजे. आणि तो मान तुम्ही त्या ठिकाणी राखलात. तुमच्या सगळ्यांचे त्या ठिकाणी मी फार फार धन्यवाद व्यक्त करतो. आज आपल्याला ज्यांची कीर्तनाची प्रमुख उपस्थिती आहे असे आमचे मामा आहे की नाही, चांगले मामा. कोणते मामा होते शिवाजी महाराजाचे? कौन शकुनी? अजून कीर्तन राहिलं माझं 10 मिनिटं. आमचे मामा आहेत. खरंच वास्तविक त्यांच्या समोर मी उभं राहून काहीतरी सांगावं एवढा मोठा नाही, पण पित्याचं अंतकरण आहे. काही जरी चुकलं तरी अत्यंत गोड म्हणून त्या ठिकाणी मानतात. सुंदर त्यांचे मी त्या ठिकाणी फार फार आभार व्यक्त करतो. तुमची कृपा आमच्यावरती अशीच कायम राहणारच आहे, याच्यात काही संशय नाही. 6 दिवस आपले गणेश महाराज असतील त्यांनी फार सुंदर सेवा दिली. आमचे बाबा असतील त्यांनी फार सुंदर सेवा दिली. आमचे विनेकरी बाबा आहेत, सीताराम बाबा गावचीच मंडळी आहेत आहे की नाही. त्यानंतर आमची सगळी मंडळी आहे. आणि खरंच जे फक्त आम्हाला दिसले तरी आमचं मन त्या ठिकाणी असं शुद्ध बुद्ध होऊन जातं. असे आमचे शामराव बाबा आहेत आणि आमचे लक्ष्मण बाबा आहेत. दोघांच्याही चरणावर मी त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. तुम्हाला नाही कीर्तनाला आलं तरी चालेल, पण बसण्याकरता का होईना जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत या, आहे की नाही, ही विनंती तुमच्या चरणावरती करतो. वास्तविक कुणाच्या बोटावर कुणाला नाचायला आवडत नाही, कुणाच्या हातावर कुणाला नाचायला आवडत नाही, पण आमच्या महेश महाराजांनी 6 दिवस अख्खं गाव नाचवलं आपल्या बोटावर, आहे की नाही. त्याच्याबद्दल त्यांचेही त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. वाक्य खरं होतं वाटतं आणि खरंच आहे ते, आहे की नाही. आमचे शंकर दादा आहेत. दादांनी फार सुंदर त्या ठिकाणी साऊंडची व्यवस्था दिली. आमचे आश्रफ भाई आहेत आणि त्यानंतर आजचं यूट्यूब चॅनल राजा पंढरीचा, त्यांचेही त्या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. आज वास्तविक फक्त एकच कडवं सुटलं. पुढच्या वर्षी जर भेटलं तर नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. पुढच्या वर्षीसुद्धा हाच अभंग. आमचे आदरणीय गुरुवर्य आमचे एकनाथ बाबा आहेत. बाबांच्याही चरणावरती दंडवत प्रणाम करतो. वास्तविक आता बाबांनी फक्त मागून आशीर्वाद द्यायचा, पण बाबा समोर बसून ऐकतायत ही बाबांची त्या ठिकाणी आमच्यावर कृपा आहे. माझे वडील असतील त्यांच्याच कृपेने त्या ठिकाणी आम्ही ही सेवा करण्यासाठी आमचं भाग्य त्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या आईवडिलांच्या चरणी त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. आता एकच काम करायचं आहे, सगळ्यांनी कुचरपणा न करता आपले हात वर घ्यायचे पटकन. बाहेरच्यांनी घेतले तर माझ्यावर उपकार होतील, ज्याचे नाही झाले त्याचे होईन नोकरी, आहे की नाही. घ्या बरं, बाहेरची बी घ्या, इकडची बी घ्या. एवढी स्तुती केली घ्या असं, आहे की नाही. आता खाली घ्यायचे नाही बरं का. तुम्ही जर खाली घेतली तर विचार करा, आहे की नाही. हां, ओम है नाही बाबा, श्री है नाही बाबा, ईश्वर भारती गुरु शिष्य है नाही बाबा. ओम है नाही बाबा, श्री है नाही बाबा, ओम है नाही बाबा, श्री है नाही बाबा, ईश्वर भारती गुरु शिष्य नाही बाबा. ओम है नाही बाबा, श्री है नाही बाबा, ईश्वर भारती गुरु शिष्य है नाही
कुमाई